महाराष्ट्र शासनाने या महसूल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आज रायगडमध्ये आम्ही घेतलेला आहे। या अभियानात 1913 वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे। सर्वच विभागाने, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन, राज्याच्या सर्वच विभाग, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्वच विभागाने आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, एक मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली। राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लाख परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा जन्मदिवस व माननीय अजितदादाची जयंती 22 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे। आणि मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला। त्याची बुकलेट आम्ही तयार केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत। पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्याची, वहिवाटीच्या रस्त्याची मोजणी करणे आणि सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला जी रामजी किंवा मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे। मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 3,950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती ह्या 10 पट